नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन विभागाच्या बातमीपत्रात मी राधिका जाधव आपले स्वागत करते. सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी. भारत स्वदेशी शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रांनी स्वयंपूर्ण. सोलापूर विद्यापीठात शास्त्रज्ञ डॉक्टर देवधर यांचे व्याख्यान. जगात विविध वैज्ञानिक शोधात भारत अग्रस्थानी. डॉक्टर व्यंकटेश गंभीर. आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी लोकांचे जीवनमान उंचावले. प्राचार्य डॉक्टर पाटणे. आता पाहूया बातम्या विस्ताराने. 40 वर्षांपूर्वी भारताला इतर देशांकडून शस्त्रास्त्रे आयात करावी लागत असे. आज भारत स्वदेशी शस्त्रास्त्र, उपग्रह, अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी स्वयंपूर्ण असून जगासमोर भारताची ताकद सिद्ध झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ DRDOचे निवृत्त संचालक डॉक्टर काशीनाथ देवधर यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि ह्युमन इम्प्लिमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हुडा असोसिएशन व्याख्यानमाला 2023-24 अंतर्गत आयोजित व्याख्यानाचे 6वे पुष्प डॉक्टर देवधर यांनी गुंफले. राष्ट्राची एकात्मता, सुरक्षिततेसाठी संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भर भारताचे योगदान हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा हे होते. यावेळी व्यासपीठावर कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी केले. कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. डॉक्टर देवधर म्हणाले की आज भारताकडील नौसेना, वायुसेना, लष्करी दल या सर्व सेना देशाच्या सुरक्षेसाठी सक्षम असून भारतातील वैज्ञानिकांनी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे, उपग्रह बनवून भारत देशाची जगासमोर एक वेगळी ताकद सिद्ध केली आहे. पृथ्वी, आकाश, त्रिशूल, नाग, अग्नी, ब्रह्मास्त्र ही क्षेपणास्त्र तसेच तेजस लढाऊ विमानाची निर्मिती ही भारताला आत्मनिर्भर बनवत आहे. मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा यासाठी फार मोठे योगदान देशाला लाभले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा भारत देश जागतिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने संरक्षण क्षेत्रात वाटचाल करीत आहे. गेल्या 10 वर्षातील कामगिरी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचेही डॉक्टर यावेळी म्हणाले. डॉक्टर कलाम, मी खूप वेळा त्यांचं नाव घेतो कारण त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, त्यांच्यापासून प्रेरणा मिळत गेली की ते सांगत असतात, अनलेस इंडिया स्टँड्स अप टू द वर्ल्ड नो वन विल रिस्पेक्ट अस. भारताला कधीही रिस्पेक्ट मिळत नव्हता आधी. आपण इन दिस वर्ल्ड फिअर हॅज नो प्लेस. आपण घाबरून राहिलो. अमेरिकेने म्हटलं मग काय ते द्यायला पाहिजे म्हणून देऊन टाकलं अमेरिकेला, हे असं म्हणून चालणार नाही. तर फिअर हॅज नो प्लेस. ओनली स्ट्रेंथ, रिस्पेक्ट बाय स्ट्रेंथ. तुम्ही जर ताकदवान असाल तर तुम्हाला मान मिळतो, सन्मान मिळतो. हे आणि हे कधी बघायला मिळालं आपल्याला, म्हणजे राजीव गांधीच्या वेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला भारताचे पंतप्रधान अमेरिकेत जाऊन यायचे, पण वॉशिंग्टन पोस्टच्या 12व्या पानावरती 6व्या कॉलमची छोटीशी बातमी असायची की द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया व्हिजिटेड अँड सच फंक्शन वगैरे काही असेल. पण ते अणुस्फोट केले, आपण एक ताकदवान देश झालो. अटल बिहारी वाजपेयी गेले होते तर रेड कार्पेट ट्रीटमेंट होती. आज आपण सगळेजण बघतो की भारताला कशा पद्धतीची ट्रीटमेंट जगामध्ये मिळते. त्याचं कारण मोदी पॉप्युलर आहेत किंवा काय आहेत असं नाही, तर भारत म्हणून जेव्हा आपला पंतप्रधान जातो त्यावेळेला ही भारताची ताकद, याला सगळ्यांना रामराम करावं लागतं. स्ट्रेंथ, रिस्पेक्ट बाय स्ट्रेंथ. नेक्स्ट. प्रकुलगुरू डॉक्टर दामा म्हणाले की देशातील शास्त्रज्ञ आणि सर्व दलातील सैनिकांमुळे आज भारत देश सुरक्षित असून अत्याधुनिक क्षेपणास्त्रांमुळे भारत देश प्रगती करीत आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर काशीनाथ देवधर यांनी आज याविषयी विद्यापीठात चांगली माहिती दिली. मी सरांना विनंती ऑलरेडी केलेली आहे, परत एकदा विनंती करतो. सर, आपण जे क्लिप दाखवलं ते आज बघितलं उद्या विसरू असं होण्याची शक्यता आहे. आपल्या विद्यापीठाच्या 482 एकरमध्ये 2 ते 3 एकर किंवा 5 एकर जागेमध्ये आपण जसं विश्वेश्वरय्या म्युझियम बेंगळुरूमध्ये आहे त्याच पद्धतीने हे जे काही शस्त्रास्त्र आहेत जे आता सध्या इनॲक्टिव्ह पोझिशनमध्ये असतील किंवा त्याची माहिती देणारं जर काही आपल्याला म्युझियम जर उभं करायचं असेल तर आपण भारत सरकारपर्यंत पोहोचवाल अशी मला अपेक्षा आहे आणि ते आपण करावे. आणि जेणेकरून विद्यार्थी इथले किंवा आता हा सोलापूर जिल्हा जो आहे तो 3 राज्यांसाठी जोडलेला आहे, तर विद्यार्थ्यांना स्फूर्तीदायक तो ठरेल आणि देशाचं भविष्य आणि हित जोपासण्यासाठी त्याचं भविष्यामध्ये उपयोगी येईल
त्यासाठी जास्त बोलत नाही. सरांना मी विनंती करतो की सरांनी भारत सरकारला हे निवेदन द्यावं की सोलापूर विद्यापीठामध्ये असं काही एक चांगलं म्युझियम इथं स्थापनेसाठी आपण अग्रेसर राहावं अशी मी विनंती करतो. मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्रुती देवळे यांनी केले. भारतात आपल्याला इस्रो आणि भाभा अनुसंधान संस्था या 2च वैज्ञानिक शोध घेणाऱ्या आपल्याला माहीत आहेत. परंतु या 2 संस्थाखेरीज असंख्य संस्था भारतात वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवीन शोध लावून संपूर्ण जगाला मार्गदर्शन करीत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर व्यंकटेश गंभीर यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी मुंबई यांच्या सहाय्याने दिनांक 28 फेब्रुवारी 2024 ते 4 मार्च 2024 या कालावधीत राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आयोजित व्याख्यान कार्यक्रमात डॉक्टर गंभीर हे बोलत होते. डॉक्टर व्यंकटेश गंभीर पुढे बोलताना म्हणाले की भारतीयांनी आपल्या मानसिकतेत बदल करणे गरजेचे आहे. शिकलेले ज्ञान व्यवहारात कसे आणता येईल याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आज अनेक क्षेत्रात भारत जगामध्ये एकमेव असा देश आहे ज्याने जगात अनेक शोध पहिल्यांदा लावले आहेत. अनेक देश आपल्या देशाकडून मार्गदर्शन आणि सल्ला घेत आहेत. अमेरिकेतील न्यायालयात चाललेल्या एका खटल्याचा निकाल भारतातील हैदराबाद येथील CCMB लॅबमधील अहवालावरून लावला जातो. यावरून भारताचं वैज्ञानिक क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित होतं. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच विज्ञान व तंत्रज्ञानाची आवड लावावी, या क्षेत्रामध्ये करिअर करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन द्यावे, असेही आवाहन डॉक्टर व्यंकटेश गंभीर यांनी केले. आपल्याला काय होत आहे, भारतातल्या संशोधन संस्था म्हणलं की इस्रो आणि भाभा अणुशक्ती केंद्र ही 2च नावं एकदम असे उंच झेंडे नाचताना दिसतात. आपल्याला स्वतःलाच पत्ता नाहीये की या देशामध्ये किती प्रकारच्या, अख्खं जग ज्यांच्या पुढे झुकतं अशा प्रकारच्या संशोधन संस्था आहेत. काही उदाहरणं म्हणून 2-4 गोष्टी सांगायला मला हरकत नाही आहे. अमेरिकेमध्ये कोर्टात एक केस चालली होती, 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट ही. जन्माला आलेल्या एका बाळाचं पितृत्व 2 जण सांगत होते, हा माझा मुलगा आहे, हा माझा मुलगा आहे. कोर्टातली केस, त्याच्यामुळे आईला विचारून निकाल द्यायची काही सोय नाही. अमेरिकेतल्या ते स्त्री म्हणजे त्या बाळाची आई, बाळ आणि हे 2 जे महाभाग होते, 4घांचेही DNA सॅम्पल्स हैदराबादच्या CCMB सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी या नावाची आपली ती प्रयोगशाळा आहे, संशोधन संस्था आहे मोठी, तिथं पाठवले आहे. तिथं आले, तिथल्या लोकांनी, लालजी होते त्यावेळेला, आता नाही आहेत, सगळं त्याचं जे काय अनालिसिस आहे ते करायचं ते केलं. त्यांनी पाठवलेल्या रिपोर्टच्या आधारावर अमेरिकेतल्या खटल्याचा निकाल लागला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा हे होते. यावेळी कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर विकास पाटील, डॉक्टर अंजना लावंड, डॉक्टर अभिजित जगताप, डॉक्टर शिवाजी शिंदे, डॉक्टर अशोक शिंदे, डॉक्टर विपुल प्रक्षाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉक्टर अंजना लावंड यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केले, तर आभार डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी मानले. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी आयुष्यभर जनतेसाठी जीवन जगले. ग्रामीण भागात गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय केली. शेतकरी आणि नागरिकांसाठी साखर कारखाना, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन यासारख्या सहकारी संस्था उभ्या करून जनतेचे जीवनमान उंचावले, असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांनी केले. शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती व्याख्यानमाला 2024-25 अंतर्गत जीवन त्यांना कळले हो या विषयावर डॉक्टर यशवंत पाटणे यांनी 6वे पुष्प गुंफले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा हे होते. यावेळी व्यासपीठावर व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या पद्मजा देवी मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे सचिव अभिजित रणवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी केले. कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
डॉक्टर पाटणे म्हणाले की सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांना स्वकर्तृत्व आणि सुखाने जगण्याची सोय असतानाही त्यांनी जनतेसाठी जीवन जगत कृतार्थ आदर्श निर्माण केला. माळशिरसच्या माळरानावर सहकाराचे जाळे विणत अनेक संस्था निर्माण केल्या. जीवनाचे तत्वज्ञान त्यांना समजले होते, म्हणूनच त्यांनी समाजासाठी आयुष्यभर काम केले. कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्वाने सहकार क्षेत्रातील वैभवशाली नेतृत्व त्यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याला लाभल्याचेही ते यावेळी म्हणाले. ती चारवाकांनी फार छान सांगितली. तुम्ही बोलल्यानंतर मला आठवलं, कारण चारवाक दर्शनामध्ये जे देवत्व मनुष्य पातळीवरचं असतं त्याला लोकसिद्ध ईश्वर अशी संकल्पना त्यांनी वापरली. की जसा ईश्वर हा मानसिक आधार असतो तसा माणसातला देव हा माणसाचा आधार असतो. तुम्ही देवळात जाता, मशिदीत जाता, चर्चमध्ये जाता, देव कुठलाही असेल, तुम्ही हात जोडून काय मागता? मला ज्ञान दे, शक्ती दे, सामर्थ्य दे. अरे मग तुम्हाला हे जो देतो तोच तो देव असतो ना. आज सहकार महर्षी देव का? कारण त्यांनी आमच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था केली, अन्नपाण्याची व्यवस्था केली, आमची प्रतिभा फुलवली, कला दिल्या. रणवरे साहेब तुम्ही म्हटल्या तसं संस्कृती आमची जपली आणि आमच्याच सामाजिक न्यायासाठी त्यांनी संघर्ष केला. हे माणसातले देव असतात. परत परिस्थिती इतकी विचित्र आहे की जिथं देवालाच आम्ही देव मानत नाही तिथं आता माणसाला कसं म्हणायचं. आणि राजकारणात बघितलं तर देव पळवापळवीच सगळं चाललंय. म्हणजे हा इकडं जातोय म्हणजे कुठला देव कोणाला मानावा, म्हणजे कोणाचा झेंडा हाती घ्यावा. म्हणजे माझ्या कॉलेजवर मी एकदा जो संवाद घेतला होता, देव आहे की नाही, आणि एकानं देव नाहीच म्हटलं आणि भाषण फार रंगलं, इतकं चांगलं झालं. त्यातल्या काही भाबडी माणसं उठली आणि त्याला म्हटली, तू देव नाही रे ईश्वर, फार छान बोललास म्हटले. एवढं कसं काय जमलं? म्हणजे दगडाला, पितळेला, सोन्याला कशाला तरी आत्तापर्यंत नमस्कार केला, पण तू देव नाही हे विषयावर फार छान बोललास, तुला एवढं जमलं तरी कसं? त्यानं आभाळाच्या दिशेला हात केला आणि सांगितलं, देवाचीच कृपा म्हणा. प्रकुलगुरू प्राध्यापक दामा म्हणाले की सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठे काम केले आहे. प्रामुख्याने शाळा, रस्ते, पाणी याचा समावेश होतो. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मोहिते पाटील परिवाराचे मोठे योगदान आहे. सर्वांना सोबत घेऊन ते काम करायचे. महाविद्यालयातील प्राध्यापकांचेही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विकासासाठी सहकार्य लाभते, असे प्राध्यापक दामा यावेळी म्हणाले. माझे वडील जिल्हा परिषदमध्ये होते, लहानपणापासूनच जिल्हा परिषदला जाणं येणं होतं. त्याच्यामुळं मोहिते पाटील घराण्यांचं जिल्हा परिषदला लागलेलं योगदान आणि त्यासोबत त्यांच्या म्हणजे मोहिते पाटील घराण्यांनी जे योगदान दिलं, जिल्हा परिषदला शाळा सुदृढ केले, त्याच्यासोबत बांधकाम विभाग असेल, रस्ते असेल, पाणी असेल, लहान सहान गोष्टीवरती भरपूर वर्ष सोलापूरचं जे काही एक त्यांनी कायापालट केलेलं आहे ते मोहिते घराण्यांचं श्रेय आहे. त्यासोबत आता सरांनी म्हटलं की चंदनासारखं जे झीज केले, चंदन असं आहे की चंदनावरती जर ज्यांनी कोणी कुऱ्हाड जरी मारलं असेल तर त्या कुऱ्हाडीला सुद्धा सुगंध देणारं ते जीवन होतं. तसंच जीवन आदरणीय सरकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचं होतं. आपला हा जन्म अखेरचा आहे. सरांनी म्हटलं की जीवनामध्ये काड्या करणारे लोक भरपूर आहेत. सर आता काड्या करणारे आता लोक ओंडके करू लागलेत मोठे मोठे. काय सर, काड्या बंद झाल्या, काड्या बंद झालेल्या आहेत सर, ओंडके करू लागलेले आहेत. आता त्या ओंडक्याला सारणं सुद्धा अवघड व्हायला लागलेलं आहे. एवढं म्हणजे त्याला बळ द्यावं लागलेलं आहे. काड्या आपण सहजासहजी बाजूला करू शकत असतो, पण ओंडके आता मोठे मोठे येऊ लागले. त्याला सारून आपल्याला प्रगती करायची आहे. विद्यापीठाची प्रगती करण्यासाठी मोहिते पाटील घराणं हे अग्रेसर आहे. आता मॅडम सध्या व्यवस्थापन परिषदेमध्ये आहात, तर मॅडमनी सुद्धा विद्यापीठाच्या प्रगतीसाठी मी जेव्हा प्रकुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला त्या दिवशी मॅडमने मला एक वाक्य सांगितलं, सर आपल्याला सर्वांना घेऊन विद्यापीठाची प्रगती करायची आहे. आणि मॅडमला मी शब्द दिले की मॅडम आपल्या म्हणण्याप्रमाणे आपण पुढे जाऊ, विद्यापीठाची प्रगती करू. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रुती देवळे यांनी केले, तर आभार व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर हनुमंत अवताडे यांनी मांडले. आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत स्वदेशी शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रांनी स्वयंपूर्ण, सोलापूर विद्यापीठात शास्त्रज्ञ डॉक्टर देवधर यांचे व्याख्यान. जगात विविध वैज्ञानिक शोधात भारत अग्रस्थानी, डॉक्टर व्यंकटेश गंभीर.
आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी लोकांचे जीवनमान उंचावले. प्राचार्य डॉक्टर पाटणे. बातमीपत्र संपले. नमस्कार.